काल एकूण कालच्या घटनेमध्ये 4 गुन्हे नोंद झालेले आहेत. एक तर तो सुरुवातीला सकाळचा जो रांगोळीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये 2 ॲक्युज्ड आहेत. त्यापैकी एक रासकर म्हणून जे ॲक्युज्ड आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे, अरेस्ट केलेला आहे. त्यानंतर एक दुसरा जो गुन्हा आहे ज्याच्यामध्ये एका हिंदू व्यक्तीनं तक्रार केलेली होती की काही मुस्लिम लोकांनी त्यांना कोतवालीच्या त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे. तर तो चावी बनवायला आलेला होता आणि त्या ठिकाणी तो घटना घडलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक मुस्लिम व्यक्तीला जे आहे तर ते अरेस्ट केलेली आहे. त्यानंतर जो रायटचा गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक लाठीचार्ज झालेला आहे, तर त्या ठिकाणी एकूण 39 लोकांची नावं आहेत एफआयआरमध्ये आणि साधारणतः आणखी 100 ते 150 लोक असे या पद्धतीनं तो तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सरकारी नोकरावरती हमला आणि पब्लिक प्रॉपर्टीला नुकसान अशा पद्धतीचा गुन्हा नोंद झालेला आहे. आणि त्यामध्ये आतापर्यंत 29 लोकांना जे आहे ते अरेस्ट केलेले आहेत. 3 जे आहेत तर त्यामध्ये आणखी +3 मायनर आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत कारवाई काल झालेली आहे. एकूण किती सर अटकेत आहेत, किती जणांना ताब्यात घेतले चौकशीसाठी? नाही, आता एक्झॅक्ट जे आहे तर तो काल रात्रीपर्यंतचा हा आकडा आहे. 29 जे आहेत ते अरेस्टेड आहेत आणि 3 लोक जे आहेत तर ते मायनर असल्यामुळे त्यांची जी काही ज्युवेनाईल जस्टिस प्रमाणे त्यांची कारवाई सुरू आहे. म्हणजे 29 + 3 असे साधारणतः 32 लोकांच्यावरती आपण कारवाई केलेली असं म्हणता येईल. बाकी एफआयआरमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची 39 नावं आहेत आणि प्लस इतर अननोन की जे नंतर आपण CCTV बघून वगैरे आपण निष्पन्न करणार आहोत. ओवेसी यांच्या सभेला परवानगी दिलेली आहे. कुठल्या अटी आणि शर्ती त्यामध्ये असतील? एक तर आज खासदार असदुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगर या ठिकाणी सभा आहे. त्या सभेला परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्या सभेमध्ये सभेसाठी अटी शर्ती घालून ही परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यांना आम्ही नोटीस पण सर्व करणार आहोत. पूर्वीचे जे काही रेकॉर्ड आहेत त्यांनी जे ते वक्तव्य करतात तर त्या संबंधामध्ये आम्ही त्यांना काही म्हणजे त्यामध्ये नोटीसमध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जे एक धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांनी करू नये अशा पद्धतीच्या ज्या काही कंडिशन्स त्यामध्ये आम्ही टाकलेल्या आहेत. सर, काय नेमकी अटी शर्ती असणार आहेत, काय सूचना आहेत सभेच्या संदर्भात किंवा जे लोक जमतील त्यासाठी काही आपण वेगळे काही सांगितले का कोड ऑफ कंडक्ट? नाही, एक तर काय की सभा जी आहे ती मुकुंदनगर भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी एक पटांगण आहे. त्या ठिकाणी म्हणजे जे सभेच्यासाठी आपण ज्या म्हणजे नेहमीच्या ज्या सूचना असतात त्याच जे सूचना आहेत ऑर्गनायझरसाठी सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः म्हणजे काय की बसण्याची व्यवस्था असेल किंवा जे त्यांना काही आम्ही म्हणजे रोड्स आहेत की म्हणजे जे पब्लिक कुठल्या रोडनी येणार, कुठल्या रोडनी परत एक्झिट होणार किंवा पार्किंग त्यांनी कुठं करायला पाहिजे, जो रिटर्निंग क्राऊड आहे तर तो कुठल्या मार्गाने जाईल याबद्दलच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यासोबतच म्हणजे काय की ध्वनी प्रदूषणासंबंधामध्ये पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते सुद्धा जे आहे तर जे लिमिट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ते राहील याच्याबद्दल पण आम्ही त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. थैंक यू सर एक हिंदी में आना चाहिए आपसे. कल जो घटना हुई उसको लेकर पुलिस की तरफ से अब तक क्या कार्रवाई की गई है, कितने लोगों को गिरफ्तार किया गया है, कितने नाबालिग हैं और संख्या क्या है सर? कल जो घटना हुई थी, जो बल का प्रयोग किया था उसमें तोफखाना पुलिस थाने में एक गुना दर्ज है जिसमें यानी कि गवर्नमेंट सर्वेंट पे हमला और पब्लिक प्रॉपर्टी को नुकसान, इस तरह का जो एफआईआर दर्ज है जिसमें 39 लोगों के नाम है और ऐसे कुछ 100-150 लोग हैं जो अननोन है उनके नाम है. अब तक 29 लोगों को अरेस्ट किया है और 3 जो है एक माइनर है तो उनकी जुवेनाइल जस्टिस एक्ट के तहत कार्रवाई चालू है. सर, क्या दोनों पक्षों की तरफ से एफआईआर दर्ज की गई है? क्या हिंदू पक्ष भी मुस्लिम पक्ष भी दोनों ने शिकायत दर्ज कराई थी? एक तो क्या है कि कल मॉर्निंग में जो घटना हुई थी तो वो एक मुस्लिम जो व्यक्ति है उन्होंने एक एफआईआर की थी जिसमें उन्होंने बताया गया था कि एक रंगोली में कुछ ऐसा कंटेंट जो है आपत्तिजनक था तो वो एक गुना नोंद हुआ था और उसमें एक व्यक्ति को अरेस्ट किया है. सर, आज बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी की सभा है, ऐसे में क्या कुछ निर्देश दिए गए हैं आयोजकों को? आज जो सभा होने वाली है तो इसमें जो आयोजक है तो उनको भी हमने बुलाया था, उनको रिटर्न इंस्ट्रक्शंस दिए हैं और उनको जो परमिशन दी गई है वो परमिशन ऑन कंडीशंस है
तो बहुत सारे कंडीशंस हमने दिए हैं कि जैसा कि वो जो सभा है यानी कि उनका जो अप्रोचिंग रोड्स है, एग्जिट रोड्स है, पार्किंग प्लेसेस है, या नॉइज पोल्यूशन एक्ट के रिलेटेड कुछ इंस्ट्रक्शंस हैं। और हमने जो मेन वक्ता है खासदार ओवैसी साहब, उनको भी हमने यानी कि हम वी आर गोइंग टू सर्व द नोटिस कि यानी कि कुछ ऐसा धार्मिक तेड़ पैदा करने वाला वक्तव्य ना किया जाए, तो ऐसा इस तरह का हम नोटिस देने वाले हैं। कल की घटना के बाद आज शहर में क्या परिस्थिति है और पुलिस फोर्स कितना डिप्लॉयड है? अभी तो ऑलमोस्ट शहर में नॉर्मल एक वातावरण है। कल आपने देखा होगा कि हमने पूरे शहर में मैक्सिमम पुलिस फोर्स लेके एक रूट मार्च किया था। ऑलमोस्ट 7-8 किलोमीटर लोग हमारे गए और लोगों में एक आश्वासक ऐसा एक वातावरण पैदा करने की कोशिश की। कल हिंदू और मुस्लिम दोनों समाज के लोगों की बैठक की गई। दोनों लोगों यानी कि समाज के लोगों को सुना और पुलिस की जो भूमिका है वो भी उनको बताया गया और अपील किया गया कि शहर में शांति बनाए रखे। तो अभी पूरा जो मार्केट ओपन है एंड जो डे टू डे बिजनेस है ये यानी कि लोग इस तरह से हम देख सकते हैं कि जो वातावरण जो है एकदम नॉर्मल है। सर कुछ फोर्स बुलाई गई है, फिर बाहर से कुछ पुलिस वाले यहाँ जो नासिक रेंज के आईजीपी साहब है दत्ता कराले साहब, वो यहाँ पे है। तो कल उन्होंने बाहर से भी फोर्स जो है हमने उनको डिमांड किया था, वो भी हमें मिली है। और फोर्स आज की जो यानी कि सभा वगैरह है तो उसके लिए सफिशिएंट है। सर कितने पॉकेट्स में पुलिस तैनात की गई है और कितनी संख्या है? ऑलमोस्ट पूरे यानी कि जो शहर में जो इम्पोर्टेंट पॉइंट्स ऐसे है कि जो यानी कि पहले का हम अगर ये देखें तो एक स्ट्रैटेजिक पॉइंट्स होते हैं या मिक्स्ड लोकेलिटीज है, तो ऐसे जगह पे फिक्स पॉइंट्स है, पेट्रोलिंग है या हम एक कुछ स्ट्राइकिंग फोर्सेस है, स्टेट रिजर्व पुलिस फोर्स है। तो इस तरह का जो है बंदोबस्त हमने किया है। हम ड्रोन का भी यूज करने वाले हैं कि यानी कि ताकि और यानी कि प्लॅनिंग करने में या कंट्रोल करने में यानी की इझी हो। काल जे दगडफेक झाली यामध्ये पोलीस कर्मचारी 5 ते 7 जण जखमी आहेत, त्यांची स्थिती काय आहे, काय सांगतो? त्यांची स्थिती आता नॉर्मल आहे। त्यांचे काही त्यांनी लोकल याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये औषध उपचार केलेला आहे आणि त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट्स वगैरे प्राप्त झालेले आहेत। थँक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।